संच मान्यता निकष मागे घेण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन. नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे संच मान्यता निकषांमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या बदलांच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे अस्तित्व धोक्यात आणणारे हे निकष तात्काळ रद्द करून प्रचलित संच मान्यता प्रणाली कायम ठेवावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. संघटनेने यापूर्वी मंत्रालय, शिक्षण आयुक्तालय आणि शिक्षण संचालनालय स्तरावर अनेक वेळा पाठपुरावा करून या बदलांचे दुष्परिणाम शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र शासनाने शिक्षकांच्या आक्षेपांचा पुरेसा विचार न करता मसुदा पुढे नेल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथे धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. आंदोलनाद्वारे प्रचलित संच मान्यता निकष कायम ठेवावे, प्रस्तावित बदल तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक प्रकाश महासंघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक संजय शिंदे यांनी केले. यावेळी डॉक्टर प्राध्यापक संजय शिंदे, प्राध्यापक सतीश पाटील, प्राध्यापक नंदन वडिनकर आणि प्राध्यापक गणेश सोनवणे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना संच मान्यता निकषातील प्रस्तावित बदलांचे दुष्परिणाम निषेध केले. शासनाने हे निकष तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी केली. जळगाव, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, तालुका पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित होते. प्रतिनिधी जयेश पाटील.